नमस्कार. एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर बनायचं आहे. मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण एम्स नॉर्सेट 10 या मोठ्या भरती प्रक्रियेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही खरंच एक सुवर्ण संधी आहे, कारण एम्स म्हणजे देशातली एक सर्वोत्तम वैद्यकीय संस्था. तिथे काम करायला मिळणं हे कोणत्याही नर्सिंग प्रोफेशनलसाठी करिअरमधले खूप मोठं पाऊल ठरू शकतं. त्यामुळे या भरतीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते बघू. मग पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे नियम, म्हणजे सगळी प्रक्रिया अगदी स्पष्ट होईल. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आधी हे समजून घेऊ की ही नॉर्सेट परीक्षा म्हणजे नेमकं काय आणि ही नोकरी नक्की कशाबद्दल आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एनॉर्सेट 10 ही एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर होण्यासाठीची एक कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. ही एक स्पर्धात्मक परीक्षा आहे आणि या एकाच परीक्षेद्वारे एम्स, नवी दिल्ली आणि देशभरातल्या इतर सगळ्या एम्ससाठी ग्रुप बी नर्सिंग ऑफिसर्सची निवड केली जाते. आणि हो, ह्या पदासाठी पगारही खूप चांगला आहे. पे लेव्हल 7 नुसार म्हणजे प्री रिवाइज्ड पे बँडनुसार 93,000 ते 34,800 रुपये आणि त्यावर 4,600 रुपयांचा ग्रेड पे. म्हणजे ही नोकरी फक्त प्रतिष्ठेची नाही तर आर्थिकदृष्ट्याही खूप चांगली आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो प्रत्येकाच्या मनात असेल की या पदासाठी कोण पात्र आहे. चला, पात्रतेचे निकष काय आहेत तेच आता समजून घेऊया. इथे पात्रतेसाठी दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे BSc नर्सिंग पदवीधरांसाठी. जर BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग केलं असेल आणि स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलकडे नोंदणी असेल तर थेट अर्ज करता येतो. दुसरा मार्ग आहे डिप्लोमा धारकांसाठी. ज्यांच्याकडे जनरल नर्सिंग मिडवायफरीचा डिप्लोमा आहे त्यांना मात्र 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि हो, नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तर दोघांसाठी बंधनकारक आहेच. आणि डिप्लोमा धारकांसाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे हा जो 2 वर्षांचा अनुभव आहे ना, तो तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर आणि नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी झाल्यानंतरचाच ग्राह्य धरला जाईल. आधीचा अनुभव चालणार नाही, हे लक्षात ठेवा. पात्रता समजली. आता वळूया अर्ज प्रक्रियेकडे. म्हणजे अर्ज कसा करायचा, त्यासाठी फी किती आहे आणि वयोमर्यादा काय आहे हे सगळं पाहू. तर जनरल कॅटेगरीसाठी वयाची अट आहे 30 वर्षे आणि हे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला गणलं जाईल. अर्थात राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत आहे. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे 3,000 रुपये. इथे संपूर्ण फी स्ट्रक्चर दिलेला आहे. जनरल आणि OBCसाठी 3,000 रुपये, तर SC, ST आणि EWS उमेदवारांसाठी 2,400 रुपये आणि दिव्यांग व्यक्तींना शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. हे पेमेंट तुम्ही ऑनलाईन म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगनी करू शकता. आणि SC, ST उमेदवारांसाठी एक खूप महत्त्वाची सूचना आहे. भरलेली अर्ज फी म्हणजे ते 2,400 रुपये परीक्षा दिल्यानंतर परत मिळेल. ही एक चांगली गोष्ट आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे तारखा. या तारखा चुकल्या म्हणजे संधी गेलीच म्हणून समजा. त्यामुळे कॅलेंडरमध्ये या तारखा लगेच नोंदवून घ्या. तर बघा, ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 24 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ही वेळ फार महत्त्वाची आहे. 5 वाजले की लिंक बंद होईल. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना NOC देण्यासाठी 20 मार्चपर्यंत वेळ आहे. अर्जात काही चूक झालीच तर ती दुरुस्त करण्यासाठी 25 ते 27 मार्च दरम्यान एक संधी मिळेल आणि मग एप्रिलमध्ये 8 तारखेला ॲडमिट कार्ड येईल आणि 11 आणि 30 एप्रिलला 2 टप्प्यात परीक्षा होईल. ओके, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणते नियम पाळायचे ते आता पाहूया. जे उमेदवार सध्या सरकारी नोकरीत आहेत त्यांनी हे वाक्य नीट लक्षात ठेवावं. NOC अपलोड न केल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाईल. म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा NOC अपलोड करणं कंपल्सरी आहे. नाहीतर अर्ज थेट रद्द होईल. मग पुढे जाण्याआधी एक प्रश्न. सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार आहेत का? कारण इथेच खूप जण चुकतात.
बघा, ही कागदपत्रांची गोष्ट फार महत्त्वाची आहे. ओबीसी सर्टिफिकेट केंद्र सरकारच्या नोकरीसाठी व्हॅलिड असायला हवं. EWS सर्टिफिकेट हे 2024-25 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नावर आधारित पाहिजे आणि ते 1 एप्रिल 2025 ते 16 मार्च 2026 याच काळात काढलेलं असावं. आणि हो, तुमची डिग्री, डिप्लोमा, अनुभव हे सगळं 16 मार्च 2026 पर्यंत पूर्ण झालेलं असायलाच हवं. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन www.aimsexams.ac.in याच वेबसाईटवर करायचा आहे. फॉर्म भरताना खूप काळजी घ्या, कारण नंतर चुका दुरुस्त करायला संधी मिळेलच असं नाही. आणि हो, पुढे जाऊन तुम्हाला एम्सची निवड करण्याचा आणि त्यांचा क्रम लावण्याचा पर्याय दिला जाईल. तो जर नाही निवडला तर उमेदवारी रद्द होऊ शकते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करायला विसरू नका. तर थोडक्यात सांगायचं तर काय, एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर बनण्याची ही एक मोठी संधी आहे. पात्रतेसाठी 2 मार्ग आहेत, BSc किंवा डिप्लोमा प्लस अनुभव. 16 मार्च ही शेवटची तारीख लक्षात ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NOC आणि कॅटेगरी सर्टिफिकेट्स अगदी वेळेवर आणि अचूक अपलोड करायची आहेत. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. तिथे तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळेल. तर आता सगळी माहिती समोर आहे. विचार करा की नर्सिंग करिअरमधलं हे पुढचं मोठं पाऊल उचलण्यासाठी आपण तयार आहोत का? ही संधी वाट